नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय शेअर बाजारामध्ये मागील 5 ते 6 महिन्यांमध्ये खूप मोठी पडझड झाली आहे। तर त्या पडझडी मागे कोणती कारण आहेत त्याचा आज आपण सविस्तर अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। तर भारतीय शेअर बाजार चढ उतार आणि त्यामागील कारणे। गेल्या 5 महिन्यात भारतीय शेअर बाजारात प्रचंड चढ उतार झाला आहे। हा प्रवास समजून घेऊया। सध्याचे बाजार मूल्यांकन, ऑल टाइम हाय पेक्षा घसरण, सेन्सेक्स आणि निफ्टी त्याच्या उच्चांकापेक्षा 15% खाली आले आहेत। तांत्रिक घसरण, जेफ्रीजने क्रिसवूड म्हणतात, जेफ्रीजचे क्रिसवूड म्हणतात, हे मोठ्या आर्थिक समस्येचे संकेत नाही, मूल्यांकन कमी। ही घसरण मल्टिपल कंप्रेशनमुळे झाली आहे, आर्थिक मंदीमुळे नाही। लहान कंपन्यांवरती प्रभाव, स्मॉल कॅप इंडेक्स, स्मॉल कॅप मायक्रो कॅप इंडेक्स आपल्या टॉपच्या 25% पर्यंत खाली आले आहेत। मोठे इंडेक्स, निफ्टी सारख्या मोठे इंडेक्सच्या तुलनेत लहान इंडेक्स जास्त प्रभावी झाले आहेत। ऐतिहासिक महत्व, 1996 पासून निफ्टीसाठी ही सर्वात मोठी घसरणीचा काळ आहे। विदेशी गुंतवणूकदारांची विक्री, 2025 मधील विक्री सुरुवातीपासून FII ने भारतीय बाजारातून 12.2 अब्ज डॉलरचे शेअर्स विकले आहेत। 2024 चौथी तिमाही, गेल्या तिमाहीत विदेशी गुंतवणूकदारांनी 12.3 अब्ज डॉलरचे शेअर्स विकले होते। प्रभाव, या विक्रीमुळे बाजारात मोठी उलाढाल आणि किमतीमध्ये अस्थिरता दिसली आहे। तर प्रभावित क्षेत्रे, प्रॉपर्टी, रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्या विशेष प्रभावित झाल्या आहेत। इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली। इंडस्ट्रियल्स, औद्योगिक क्षेत्रातील शेअर्सवर सुद्धा विशेष परिणाम झाला आहे। ग्रीड अँड फेअर पोर्टफोलिओ, गेल्या वर्षाचे परफॉर्मन्स या सेक्टरमध्ये ग्रीड अँड फेअरच्या इंडिया पोर्टफोलिओने 18.7% रिटर्न्स दिला होता। वर्तमान स्थिती, डिसेंबर 2014च्या 24 नंतर पोर्टफोलिओ निफ्टीच्या 12.1% मागे आहे, कारण या सेक्टरमध्ये त्याचे एक्सपोजर जास्त होते म्हणून घसरण झाली। कॉर्पोरेट कमाईचे धोरण, अपेक्षित कमाई, बाजारात गिरावट असूनही कॉर्पोरेट कमाई अपेक्षेनुसार राहिली आहे। डिसेंबर तिमाही, जेफ्रीजच्या माहितीनुसार डिसेंबर 2024च्या तिमाहीत कमाईचे अपग्रेड होणार आहे। अनुपात सुधारणा, डाउनग्रेडचा अनुपात 39% ते 53 झाला आहे, मागील तिमाहीमध्ये 31 ते 62 चांगला होता। EPS मध्ये बदल, 0.4% कमी झाला। निफ्टीच्या व्यापारी वर्ष 2025 साठी EPS मध्ये फक्त 0.4% कमी झाला आहे। 15% बाजार घट, बाजारात 15% घसरण असूनही EPS मध्ये फक्त किरकोळ बदल दिसून येतो। 18.7% गेल्या वर्षाची वाढ, ग्रीड अँड फेअरच्या पोर्टफोलिओने गेल्या वर्षी 18.7% रिटर्न्स दिला होता। पोर्टफोलिओ बदल, पोर्टफोलिओ पुनर्गठन, ग्रीड अँड फेअरने त्याच्या इंडिया लॉंग ओनली पोर्टफोलिओमध्ये बदल केला आहे। नवीन गुंतवणूक, इंडिगो एअरलाइन्स मध्ये 4% गुंतवणूक करण्यात आली। कमी केलेली होल्डिंग्स, कोल इंडिया पोर्टफोलिओ मधून कमी करण्यात आली आहे आणि थर्मॅक्स होल्डिंग मध्ये 1% कपात झाली आहे। तर एअरलाइन क्षेत्रातील संधी, इंडिगो एअरलाइन्स, इंटरग्लोब एव्हिएशन मध्ये 4% गुंतवणूक केली गेली। वाढते प्रवासी, भारतात विमान प्रवासी संख्या वेगाने वाढत आहे। विस्तार, इंडिगो नवीन मार्ग विमान जोडत आहे।
बाजाराची भविष्यातील दिशा, स्थिरता, बाजार कधी स्थिर होतो याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहील. विदेशी गुंतवणूकदार, परकीय गुंतवणूकदारांची विक्री थांबण्याची वाट पाहणे महत्वाचे. सुधारणा, ख्रिस वूडच्या मते ही घसरण फंडामेंटल पेक्षा तांत्रिक आहे. मंदी नव्हे सुधारणा, तांत्रिक घसरण. बाजार सुधारत आहे, कोणत्याही आर्थिक समस्येमुळे तोडत नाही. मूल्यांकन सामान्यीकरण, उच्च मूल्यांकनानंतर बाजाराची सामान्य पातळीवर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. निरोगी वाढीची संधी, या सुधारणेनंतर बाजार अधिक निरोगी वाढीसाठी तयार होईल. विदेशी विक्री आणि भविष्य, तर फॉरेन इन्व्हेस्टर ज्या पद्धतीने विकत आहे त्याच्या ठिकाणी तुम्ही ग्राफच्या माध्यमातून पाहू शकता. क्षेत्रनिहाय प्रभाव, प्रॉपर्टी, इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्रीयल क्षेत्रावर मोठा प्रभाव पडला आहे. कोल इंडियामधून गुंतवणूक काढून एअरलाईन क्षेत्रात वळवली जात आहे. तर गुंतवणूकदारांसाठी काय संदेश असेल, तर घसरणीचे स्वरूप हे तांत्रिक आहे, आर्थिक मंदी नाही, अपेक्षेनुसार मोठी घसरण नाही, स्मॉल अँड मिड कॅप शेअर्स, एअरलाईन क्षेत्राकडे वळणे. गुंतवणूकदारांना सूचना, धैर्य ठेवा, बाजारातील चढ उतार चढावामध्ये धैर्य ठेवणे महत्वाचे आहे. सुधारणा होत आहे, मोठी आर्थिक समस्या नाही. तर या ठिकाणी आपण बाजारामध्ये कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मोमेंट होत आहे आणि त्याच्या पाठीमागची कारण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली. तर अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आता चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्यू.